नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपल्या हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा-टी-ई-टी किंवा सी-टी-ई-टी परीक्षेच्या अनुषंगाने आपण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाच्या संदर्भामध्ये 2 दिवसापासून चर्चा करीत आहोत. आजचा याच्यातीलच घटक आहे अध्ययनाचे सिद्धांत. तर आज आपण अध्ययनाचे सिद्धांत या घटकावर माहिती बघणार आहोत. या घटकावर दरवर्षी 3 ते 5 प्रश्न विचारले जातात. विशेष म्हणजे हे प्रश्न थेट मानसशास्त्रज्ञाचे नाव विचारण्याऐवजी त्याच्या प्रयोगावर किंवा उदाहरणावर आधारित असतात. म्हणून आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अध्ययन म्हणजे काय, थॉर्नडाईकचा प्रयत्न आणि चुका सिद्धांत, पावलोवचा अभिजात अनुसंधान सिद्धांत, स्किनरचा क्रियाप्रसूत अनुबंधन सिद्धांत आणि बांदुराचा निरीक्षणातून शिकण्याचा सिद्धांत. तर मग आपण बघूया अध्ययन म्हणजे काय. तर अध्ययन म्हणजे काय, अनुभव व सरावामुळे वर्तनामध्ये होणारा तुलनेने कायमस्वरूपी बदल म्हणजे अध्ययन. तर याचं उदाहरण देता येईल की सायकल चालवायला शिकणे, म्हणजे आपण अनुभवातून आणि सरावातून सायकल चालवायला शिकतो. किंवा वाचनाचा सराव करून वाचन शिकणे, संगणकाचा सराव करून संगणक वापरता येणे, तर हे अध्ययन आहे. तर हे अध्ययन अनुभव आणि सरावामुळे आपला जो अध्ययनातील बदल होतो, कायमस्वरूपी बदल होतो, तर तो अध्ययन होत असतो. कारण आपण बालपणामध्ये जर सायकल शिकलो तरी ती आयुष्यभर आपण सायकल शिकू शकतो. तसंच इतर बाबतीतसुद्धा अध्ययन होत असतं. मग आता याच्यामध्ये काही सिद्धांत आहेत. ते सिद्धांतामध्ये पहिला सिद्धांत आहे थॉर्नडाईकचा प्रयत्न आणि चुका सिद्धांत. तर याला ट्रायल अँड एरर थेअरी म्हणतात. तर याचा एडवर्ड ली थॉर्नडाईक नावाचा जो मानसशास्त्रज्ञ आहे त्याने या संदर्भातला हा सिद्धांत मांडलेला आहे. तर याचे प्रयोगावर आधारित काही प्रश्न आपल्याला विचारले जातात. जसं थॉर्नडाईकने काय केलं की एका भुकेल्या मांजरीला पिंजऱ्यात ठेवलं आणि बाहेर मासा ठेवला. सुरुवातीला मांजर अनेक चुका करत होतं. मग उड्या मारतं, कधी ओरबाडतं. योगायोगाने ती त्या लिव्हरचा कड दाबते आणि बाहेर निघून येते. आणि अनेक प्रयत्नानंतर ती बाहेर येऊन ती त्या माशापर्यंत पोचते. मग तिला प्रयत्न करणं आणि प्रयत्नातून पूर्ण यश मिळवणं हा सिद्धांत प्रत्यक्ष प्रयोगातून सक्सेस झालेला आहे आणि त्या दृष्टीने हा सिद्धांत ओळखला जातो. तर याचा निष्कर्ष असा आहे की माणूस किंवा प्राणी प्रयत्न आणि चुका करून शिकत असतो. म्हणून याला ट्रायल अँड एरर थेअरी असं. तर या थॉर्नडाईकचे काही नियम आहेत. त्या ज्या नियमामध्ये जर बघितलं आपण तर एक आहे तत्परतेचा नियम. म्हणजे शिकण्यासाठी तयारी असेल तर अध्ययन प्रभावी होते, म्हणून तत्परता किंवा तयारी असणं गरजेचं आहे. दुसरा नियम आहे थॉर्नडाईकचा की सरावाचा नियम. तर आपण जास्त सराव जर केला तर अधिक चांगलं अध्ययन आपलं होत असतं. आपण जर समजा कार चालवायचं शिकत असू तर सराव केला तर चांगली कार आपल्याला चालवता येते. वाचनाचंही तसंच आहे. कुठल्याही प्रकारचं अध्ययन हे सरावाच्या नियमावर पण आधारित असतं. नंतर आहे परिणामाचा नियम, लॉ ऑफ इफेक्ट. तर चांगल्या परिणामांमुळे सुद्धा कृती पुन्हा करण्याची इच्छा वाढते. जर आपल्याला परिणाम चांगला वाटायला लागला तर ती कृती पुन्हा पुन्हा आपण करत असतो आणि त्या दृष्टीने आपली इच्छा वाढते आणि आपलं अध्ययन अजून प्रभावी होत असतं. तर हे थॉर्नडाईकचे प्रमुख नियम आहेत. या नियमांवर आधारित सुद्धा आपल्याला काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. पावलोवचा अभिजात अनुबंधन सिद्धांत आहे. याला युव्हान पावलोव जो होता याने मानसशास्त्रज्ञाने काही प्रयोग केले होते, त्याच्या अनुषंगाने हा सिद्धांत मांडलेला आहे. तर हा थोडक्यात आपण समजून घेऊया. जसं की कुत्र्याला अन्न दाखवलं की लाळ स्रवत असते. अन्न देताना घंटा वाजवली, म्हणजे कुत्र्याला अन्न दाखवले, अन्न देताना लाळ स्रवते, अन्न देताना घंटा वाजवली. हे अनेक वेळा केल्यानंतर फक्त घंटा वाजवली तरी लाळ स्रवू शकते. तर हा नियम प्रत्यक्ष प्रयोगातून सक्सेस झालेला आहे. आणि या पावलोवच्या अनुबंधन सिद्धांतामधून निष्कर्ष निघतो की एखाद्या उद्दीपकाचा दुसऱ्या उद्दीपकाशी संबंध जोडला जातो. म्हणजे सुरुवातीला अन्न दाखवलं की लाळ स्रवत होती, नंतर अन्न देताना घंटा वाजवली गेली तरी, मग नंतर फक्त घंटा वाजवली गेली तरीसुद्धा लाळ प्रयोग आहेत. आणि या प्रयोगातून लक्षात ठेवण्याची जी ट्रिक आहे ती ट्रिक अशी आहे की पावलोवमध्ये कुत्रा, घंटा आणि लाळ या 3 गोष्टींचा वेगवेगळ्या माध्यमातून वापर आहे. आणि या दृष्टीने आपल्याला काही प्रश्न आपल्याला याच्यात विचारले जाऊ शकतात. नंतर आहे स्किनरचा क्रियाप्रसूत अनुबंधन सिद्धांत. तर स्किनर नावाचा जो मानसशास्त्रज्ञ आहे त्याने स्किनरने उंदराला एका पेटीमध्ये ठेवलं
आणि पेटीमध्ये ठेवल्यानंतर तिथे जो लिव्हर दाबल्यावर अन्न मिळत होतं, उंदीर पुन्हा पुन्हा लिव्हर दाबू लागला. मग ते तिथे दाबल्यानंतर त्याला अन्न मिळत होतं हे लक्षात आल्यावर तो पुन्हा पुन्हा ते क्रिया करू लागला. म्हणून त्याचा निष्कर्ष होतं की ज्या वर्तनानंतर बक्षीस मिळतं ते वर्तन पुन्हा घडत असतं. आणि हे शालेय शिक्षणामध्ये सुद्धा आपण विद्यार्थ्यांना ज्या गोष्टीतून विद्यार्थ्यांना बक्षीस वगैरे देतो तर ती मुलं त्याच पद्धतीने कृती करतात, त्या पद्धतीने शिकण्यासाठी क्रिया पुन्हा पुन्हा करतात. म्हणून स्किनरचा हा जो सिद्धांत आहे हा सुद्धा शिक्षणशास्त्रामध्ये लागू पडत असतो. आणि याच्यामध्ये जो सिद्धांत आहे सकारात्मक पुनर्बलन, तर चांगल्या कामासाठी बक्षीस देणं, उदाहरणार्थ चांगले गुण मिळाल्यावर आपण कौतुक करणं. कधी कधी नकारात्मक पुनर्बलनसुद्धा दिलं जातं, त्याने त्याच्यामुळे अप्रिय गोष्ट दूर करून योग्य वर्तन वाढवणं हे सुद्धा यात महत्त्वाचं असतं. आणि हा सिद्धांतसुद्धा शिक्षणशास्त्रात महत्त्वाचा आहे. नंतर बांदुराच्या निरीक्षणातून शिकण्याचा सिद्धांत, ऑब्झर्वेशनल लर्निंग याला म्हणतात. अल्बर्ट बांदुरा नावाचा जो मानसशास्त्रज्ञ आहे त्याच्यातून हा सिद्धांत तयार झालेला आहे. याच्यामध्ये प्रयोग आहे, बोबोडॉल एक्सपेरिमेंट आहे. मुलांनी मोठ्या व्यक्तीचे वर्तन पाहिलं आणि त्याचं अनुकरण केलं. तर मुलं वर्तनातून शिकत असतात आणि या वर्तनातून अनुकरणातून विद्यार्थी शिकतात. आणि मुलांच्या याच्यामध्ये हा सुद्धा महत्त्वपूर्ण प्रयोग आहे. मुलं निरीक्षण आणि अनुकरणातून शिकतात आणि तेच पुढे त्यांना शिकण्यासाठी प्रवृत्त करत असतं. म्हणून या सिद्धांतातून सुद्धा आपल्याला काही प्रश्न येऊ शकतात, म्हणून याची सुद्धा आपण तयारी करावी. तर शिक्षकासाठी या सिद्धांताचे महत्त्व आहेत. शिक्षकांनी सुद्धा या सिद्धांताच्या माध्यमातून स्वतः जर आदर्श वर्तन ठेवलं तर विद्यार्थी त्या प्रकारे वर्तन करतात. विद्यार्थी पाहून शिकतात. पालकांचे वर्तनही मुलांच्या शिक्षणावर परिणाम करत असतं. मग आता TETसाठी जर आपण बघितलं तर थॉर्नडाईक प्रयत्न आणि चुका सिद्धांत आहे. मुख्य शब्द आहे सराव. पावलावचा मुख्य सिद्धांत आहे अभिजात अनुबंधन, त्याच्यामध्ये घंटा आणि लाळ. स्किनरचा क्रियाप्रसूत अनुबंधन सिद्धांत आहे पुनर्बलन. बांदुराच्या निरीक्षणातून शिकणं आहे त्याला अनुकरण. तर याच्यावर सुद्धा काही प्रश्न आपल्याला सरावात्मक प्रश्न विचारले जातात. जसं प्रयत्न आणि चुका सिद्धांत कोणी मांडला, तर याचं उत्तर आपल्याला स्किनर, थॉर्नडाईक, पावलाव या पद्धतीने वेगवेगळे ऑप्शन असतात. तर थॉर्नडाईकचा सिद्धांत आहे. यानंतर कुत्रा, घंटा आणि लाळ हा प्रयोग कोणाशी संबंधित आहे, तर हा पावलावशी संबंधित आहे. पुनर्बलन ही संकल्पना कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे, तर स्किनर या मानसशास्त्राशी संबंधित आहे. मुले निरीक्षणातून अनुकरणातून शिकतात हा सिद्धांत कोणी मांडला, तर बांदुराचा सिद्धांत आहे. प्रश्न आपल्याला येत असतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रश्नांची उत्तरं TETच्या माध्यमातून देता येणं शक्य आहे. TET एक्झामसाठी काही टिप्स आहेत. जर प्रश्नामध्ये खालील शब्द आले तर लगेच मानसशास्त्रज्ञ ओळखा. जसं की प्रयत्न, सराव, चुका असेल तर लगेच थॉर्नडाईक आपल्याला आठवणीत आलं पाहिजे. घंटा, कुत्रा, लाळ आलं तर पावलाव आपल्या डोक्यासमोर आला पाहिजे. नंतर बक्षीस, पुनर्बलन आला तर स्किनर आला पाहिजे. अनुकरण, मॉडेलिंग, निरीक्षण आला तर बांदुरा आला पाहिजे. तर हे महत्त्वपूर्ण सिद्धांत आहेत आणि याच्यावर 4-5 प्रश्न निश्चित येतात. म्हणून आपण सर्वजण या मानसशास्त्रज्ञांच्या सिद्धांतांचा थोडासा अभ्यास करा, समजून घ्या, काही गोष्टी महत्त्वपूर्ण ट्रिक्सने लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आज आपण अध्ययनाचे 4 महत्त्वाचे सिद्धांत समजून घेतले. TET परीक्षेत या शास्त्र आणि अध्यापनशास्त्र विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळवू शकाल या दृष्टीने आपण तयारी करूया. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.